तर तुम्ही कधी विचार केला आहे का, आपण नवरात्री प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या रंगाचे कपडे घालतो, पण का? हा फक्त ट्रेंड आहे का, की यामागे खरंच काही विज्ञान किंवा संस्कृती दडलेली आहे? तर हे रंग फक्त सजावटीसाठी नाही, प्राचीन काळी ऋषीमुनींनी प्रत्येक रंगाला एक विशिष्ट ऊर्जेशी जोडलेला. नवरात्री देवीच्या उपासनेदरम्यान हे रंग घालून आपण त्या ऊर्जेला स्वतःशी जोडतो. जसं की पहिला दिवस म्हणजे पांढरा, शुद्धता आणि शांततेचं प्रतीक. दुसरा दिवस लाल, प्रेम, शक्ती आणि उत्साह देणारा. तिसरा दिवस म्हणजे रॉयल ब्लू म्हणजेच निळा, आत्मविश्वास आणि शांततेचं प्रतीक. चौथा दिवस पिवळा, आनंद आणि सकारात्मकतेचं प्रतीक. पाचवा दिवस म्हणजे हिरवा, निसर्ग, वाढ, शांतीचं प्रतीक. सहावा दिवस म्हणजे करडा, संतुलन आणि स्थिरता दाखवणारा. सातवा दिवस नारंगी, ऊर्जा, उत्साह देणारा. आठवा दिवस मोरपंखी हिरवा म्हणजेच ताजेपणा आणि करुणेचं प्रतीक. नववा दिवस गुलाबी, प्रेम, आपुलकी, सौहार्दाचं प्रतीक. म्हणजेच नवरात्रीचे रंग आपल्याला दररोज वेगवेगळी सकारात्मक ऊर्जा देतात आणि देवीच्या पूजनात आपली भावना आणखी शुद्ध करतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि तुमचा नवरात्रीतील आवडता रंग कोणता हे कमेंट मध्ये नक्की कळवा. हे व्हिडिओ अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.